मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति शांति शांति. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत मानेला सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1
2 3 4 5. अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डाव्या हाताचं कोपर खाली घ्या, उजव्या हाताचं कोपर वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर, उजव्या हाताचं खाली. 1 2 मान सरळ ठेवा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. आता दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
यानंतर आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. त्याचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमागा वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवर, पायामध्ये अंतर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर त्रिकोणासन करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्या. उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करा. डावा हात आकाशाकडे, नजर डाव्या हाताकडे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ पाय सरळ करा. आता डावा पाय डावीकडे वळवायचा आहे. श्वास सोडत डावीकडे वाकायचा आहे. नजर उजव्या हाताकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर बद्ध वीरभद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. डावा पाय पाठीमाग घ्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात पाठीमाग घ्या. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून श्वास सोडत समोर वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. आता डावा पाय समोर, उजवा पाय पाठीमाग. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढाच श्वास बाहेर. यानंतर खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये, तेवढंच हातामध्ये. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडून पाठीमागं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचा आहे. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात पाठीमागं. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत डावीकडून पाठीमागं, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे कमरेवरील, पोटावरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमागं, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत उजवा पाय पाठीमागं, पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमागं, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्रां मित्राय नमः.
ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रैं भाणवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केलेली आहेत त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या गटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट
कोपर, दंड. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. एक पाद सुप्त वीरासन करायचं आहे. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा आणि घोटा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत गुडघा सरळ करा. श्वास सोडत गुडघा जमिनीवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या पायाचा गुडघा आणि घोटा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ करा, हात खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा, तळवे डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पाय सरळ करा, हात काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही हात वर घ्यायचे आहेत, सरळ करायचे आहेत. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी मांडी पकडायची आहे. पुन्हा श्वास आत घे, श्वास सोडत पाय खाली, हात खाली. श्वास आत घेत पाय वर, दोन्ही हातांनी मांडी पकडायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली घ्या. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डावा पाय सरळ करा, दोन्ही हात वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अर्ध फलकासन करायचं आहे. सुरुवातीला फलकासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हात
छातीच्या बाजूला, छाती कंबर वर उचलायचे आहे. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पुन्हा सरळ करायचे आहेत. मान पाठ सरळ ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. पूर्व स्थितीमध्ये परत या. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर भरमानासन आणि बालासन या दोन्ही क्रिया करायच्या आहेत एकदाच. सुरुवातीला भुजंगासनामध्ये या. यानंतर कंबर वर उचलून भरमानासनामध्ये यायचं आहे. आता कपाळ जमिनीवरती टेकवायचा आहे. बालासनामध्ये यायचं आहे. यामधून भरमानासनामध्ये यायचं आहे. पुन्हा बालासनामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. शक्य होईल तेवढं पायामध्ये अंतर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पुन्हा दोन्ही पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही पाय डाव्या साईडला वाकवायचे. पाय सरळ करायचे. पुन्हा दोन्ही पाय उजव्या साईडला वाकवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायांना गुडघ्यातून गोल फिरवून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. पाय जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. या सर्व आसनांमुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. हात पाय मजबूत बनतात. पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी कमी होते.
आता सावकाशपणे उठून बसायचं आहे. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. मान पाठ सरळ. सावकाशपणे श्वास सोडत समोर वाकायचं आहे. डोकं जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत. दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. सरळ करायचे आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय गुडघ्यामध्ये वाकवा. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे. श्वास आत घेत पाय वर उचलायचे, सरळ करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ. हाताची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम.
5 सेकंदामध्ये श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, 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 श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसना संबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, एका सेकंदाला एक धक्का असं 20 वेळेस करायचा आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच श्वास आत घ्या, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भुवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या,
श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे बंद करा. पूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे द्यायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा
चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.